सब जग को ज्ञाता मैया सब जग को ज्ञाता कृपा दृष्टि तुम्हारी त्रिभुवन सुखदाता ओम जय गंगे माता। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण माझ्या आत्या नुकतीच एका सुंदर अशा तीर्थयात्रेवरून आलेल्या आहे। ही फक्त एक यात्रा, एक प्रवास नव्हता, तर एक आध्यात्मिक अनुभवसुद्धा होता। त्यामुळे आमच्या घरी आज गंगा पूजा आणि सत्यनारायण पूजा अशा दोन्ही पूजा होत्या। तर तीर्थयात्रेनंतर आल्यानंतर गंगा पूजा का करतात? कारण शुद्धीकरणासाठी, शरीराची शुद्धी, मनाची शांती आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते। त्याचबरोबर देवाचे आभारी मानले जातात कारण तीर्थयात्रा सुखरूपपणे पार पडणे ही एक देवाची कृपा मानली जाते। त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी, घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधानही यावं। त्याचबरोबर आपल्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी ही पूजा केली जाते। गंगा पूजासोबत सत्यनारायण पूजा का केली जाते हा पण प्रश्न आहे। सत्यनारायण पूजा ही पण पूर्ण महत्त्वाची पूजा मानली जाते। गंगा पूजेनंतर ही पण पूजा करावी लागते। तीर्थयात्रेला शुभफल मिळावं, घरात समृद्धी यावी म्हणून या दोन्ही पूजा एकत्र केल्या जातात। सकाळी आमची छान अशा प्रकारे गंगा पूजा पार पडली। गंगा पूजेचा दर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी घरातील काही मंडळी, कुटुंब, फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स ते संध्याकाळी यायला सुरुवात झाली। तर संध्याकाळी असे छान असे वातावरण झाले होते कारण सगळी यायला सुरुवात हळूहळू झाली होती आणि घरात पूजा केल्यामुळे एक घरात एकदम सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं आणि एकदम सगळे आनंदी, एकदम फ्रेश होते। आणि आम्ही छान अशी रांगोळी पण काढली होती, मी आणि माझ्या आत्याच्या मुलींनी। आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कशा वाटली रांगोळी वगैरे। ही गंगा पूजा होती त्याच्यामुळे एक गंगा पूजेची थोडीशी थीम काढली होती आणि पलीकडे साईडला सत्यनारायणची पूजा होती म्हणून ह्या दोन्हींचं आम्ही काढलं होतं। आता मी तुम्हाला बाकीचे पण काही दाखवते। हे पण छान रांगोळी काढली होती सगळी आम्ही। इथे तुम्हाला जरा झाडे दिसतील कारण गार्डनिंग माझ्या आत्याच्या मुलीला खूप आवडतं, त्यामुळे हे पूजेचा आपण एरिया बघू शकतो। माझ्या आत्या गेली होती धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबत, तिने ही तीर्थयात्रा पूर्ण केली होती। तर तुम्हाला जर जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्याबद्दल, ट्रॅव्हल्सबद्दल इन्फॉर्मेशन देईन, तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट साधू शकता आणि तुम्हीही त्यांच्यासोबत छान अशी तीर्थयात्रा पूर्ण करू शकता। हे आमच्या ऋतूच्या फ्रेंड सगळ्या होत्या, बसलेल्या गप्पा मारत ह्या सर्वजण। हाय हाय। त्याचबरोबर इकडे माझ्या आत्या, माझी मम्मी, काकू आणि आमची शुभांगी आंटी असे सगळेजण होते। यांना पण यायला खूप उशीर झाला होता आणि इकडे सगळ्यांचं चालली होती काम कारण पाहुणे यायला सुरुवात झाली होती आणि त्याच्यामुळे जास्त पटपट कामे आवरायचे चालले होते आणि सगळे पटपट कामे करत होते, ते पण होतं। आणि इथे आम्ही थोडंसं क्राफ्ट केलं होतं, त्याचं चिकटवलं होतं। हे छोटे चिमण्या आम्ही बनवले होते कार्डबोर्डपासून, तर तुम्हाला या साईडला दिसतील आणि मी त्याचा ऑलरेडी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट्स, तुम्ही बघू शकता। तर चला मग आपण वरती जाऊन बघूयात की वरची अरेंजमेंट कशी केलेली आहे त्यांनी। तर इथे वरती आली तर इथे केटरर्स त्यांना ऑर्डर दिली होती, त्यामुळे त्यांनी छान असं त्यांच्या पद्धतीने अरेंजमेंट केली होती। तर सगळे जेवण करायला बसले होते कारण यायला सुरुवात झाली होती पाहुण्यांची पटकन। चला आपण थोडंसं जाऊन मेनू बघूयात। इथे गरम गरम चपाती बनवायच्या चालल्या होत्या। गरम चपाती असली की खायला मज्जा वेगळी असते। इथे पापड होते, त्याचबरोबर डाळ फ्राय होती, पलीकडे डाळ फ्राय आणि राईस ऋतूला आमच्या खूप आवडतो। इथे राईस होता, पलीकडे मिक्स व्हेज होतं, त्याचबरोबर इथे पनीरची भाजी होती आणि सगळ्यांचे मनपसंत गुलाबजामुन होते, पलीकडे चपाती आणि सॅलड होतं, लोणचं पण होतं तिथे ज्यांना हवे असेल त्यांना। आणि सोनूचे फ्रेंड्स आले होते, अजून काही येत होते, त्यांचं कॉलवर चाललेलं कोण कोण कुठे आले त्याचं बघण्याचं। हे सगळे 2 वेळा खाणार आहे, व्हिडिओ काढायचं सोड, खाली चल।
बोलवलंय का कोणी? इथे माझे पप्पा, काका आणि मामा असे सगळेजण बसले होते. चला तर मग म्हटलं खाली जाऊन बघूयात. खाली मला बोलून कोणाला धागा हवा असेल त्यांच्यासाठी धागा तिथे ठेवला होता घेण्यासाठी. आणि ते बॉटलमध्ये पाणी होतं गंगाजल, त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यामध्ये पण गंगाजलच ठेवलं होतं. बऱ्यापैकी सगळे जेवण करून गेल्यानंतर आम्ही जेवण करायला आलो. कारण नंतर खूप वेळ झाला होता, उशीर झाला तरी पण आम्हाला जेवण करायला. आम्ही जेवण करायला बसलो सर्वजण. मला तर यातील फक्त मिक्स व्हेज आणि चपाती खूप जास्त आवडली. आणि खाली इथे तोपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालला होता. आत्या लांबून आल्यामुळे सगळेजण तिला गिफ्ट हे देत होते. आत्याने पण येताना तिकडून यात्रेवरून सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते. मग तिने सगळ्यांना तिने छोटे छोटे काही गिफ्ट आणले होते ते सगळ्यांना तिने दिले. आणि हा सगळा वेळ कुटुंबासोबत असल्यामुळे, फॅमिलीसोबत असले इतका पटपट गेला ना, मग काय जायची वेळ आली. बाय बाय केलं. गंगापूजेचे असे गोड क्षण हे फोटोमध्ये कॅप्चर करून घेतले. तर हे छान छान असे फोटो. आजचा हा व्हिडिओ म्हणजे देवाची कृपा, कुटुंबाचं प्रेम आणि श्रद्धेचा संगम होता. अशा आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी असे छान छान ब्लॉग करेन. फॅमिलीतले गोड असे क्षण हे फक्त फोटोंमध्येच कॅप्चर छान करता येतात. त्यामुळे तुम्ही पण कधीही फोटो काढायला लाजू नका आणि टाळू नका. इकडे बघा, इथेच यूट्यूब फॅमिली भेटली. सगळे ब्लॉगर आहेत. सबस्क्राईब करायचं चॅनल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्यांच्या पण चॅनलला सगळ्यांनी ह्यांच्या पण चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.